आतापर्यंत प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी मोटरसायकल चोरी, जबरी चोरी करणारा प्रियकर आपण पाहिला असेल, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेमात वेडी झालेली प्रेयसी पाहायला मिळाली। 19 वर्षाची तरुणी प्रियकरासाठी चोर बनली आणि थेट घरात चोरीचा डाव आखला। तर दुसरीकडे बहिणीच्या घरात कोट्यवधींचे दागिने चोरल्याची घटना घडली। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। संभाजीनगरात प्रियकरासाठी प्रेयसीकडून चोरी, वसईत तरुणीकडून सख्या बहिणीच्या घरात 1.5 कोटींची चोरी। प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, ते मिळवण्यासाठी काही माणसं कुठल्याही थराला जातात, अक्षरशः वेडी होतात। छत्रपती संभाजीनगरची ही घटना बघा। प्रेमात वेडी झालेली तरुणी आणि याचाच गैरफायदा घेत तिचं घर लुटून नेणारा प्रियकर। ही बंटी बबलीची जोडी सध्या संभाजीनगरमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे। संभाजीनगरच्या हडको भागात राहणाऱ्या तरुणीचं मंगेश विलास पंडित नावाच्या तरुणावर जीवापाड प्रेम होतं। त्याच्यासाठी काही पण करायला ती तयार होती। त्याचाच फायदा या प्रियकरानं घेतला। आपल्याला पैशांची गरज आहे असं त्यानं तिला सांगितलं। मग काय, तिनं घरातल्या दागिन्यांवरच हात साफ केला। आईचे 11 तोळ्यांचे दागिने आणि 1.5 लाखांची रोकड तिनं प्रियकराला दिली। ही घटना उघडकीस आली ती रक्षाबंधनाच्या दिवशी। कपाट उघडलं तेव्हा आईला धक्काच बसला। कपाटातले दागिने, रोकड सगळंच गायब झालं होतं। प्रेमात आंधळ्या झालेल्या मुलीनं 2 महिन्यांपूर्वीच घरातील दागिने गायब करायचा प्लॅन आखला होता। सगळे झोपलेले असताना तिनं कपाटातून दागिने चोरले। एका रुमालात ते बांधले आणि बकेटमध्ये ठेवले। ते बकेट दोरीच्या सहाय्यानं खिडकीतून घराबाहेर असलेल्या प्रियकर मंगेश पंडितकडे दिलं आणि तो सोबत असलेल्या मित्रासह बकेट मधले ते दागिने घेऊन पसार झाला। हा सगळा प्रकार लक्षात येताच मुलीच्या आईनं मुलीसह तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राविरोधात तक्रार दाखल केली। 11,40,665 रुपयाचा मुद्देमाल चोरी केलेला आहे। सदरचा गुन्हा दाखल केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास PSI देशमुख यांच्याकडे देण्यात आला। त्यांनी या गुन्ह्यातील 2 आरोपी मंगेश विलास पंडित आणि कुणाल माणिकराव केरकर यांना अटक केलेली आहे। मुलीनं प्रियकराला किती दागिने दिले त्यावरही एक नजर टाकूयात। 2 तोळ्याहून अधिक वजनाच्या 2 चेन, 3 ग्रॅमचे कानातले, 1 तोळ्याचं सोन्याचं नाणं, 1 तोळ्याच्या 3 अंगठ्या, 4 ग्रॅमचं पेंडंट, 2.5 ग्रॅमची रिंग, 2 ग्रॅमची अंगठी, 3 ग्रॅमची बाळी, 2.5 तोळ्याचं मंगळसूत्र, 1 तोळ्याचे कानातले, चांदीची अंगठी आणि 1.5 लाखांची रोकड असा लाखोंचा ऐवज चोरून तिनं प्रियकराला दिला। प्रेमात आंधळी झालेली मुलगी आणि त्या प्रेमाचा गैरफायदा घेणारा प्रियकर, हा प्रकार ऐकून खरंच एक प्रश्न पडतो। प्रेम आंधळं असतं, पण इतकं की घर लुटून जाईल? प्रश्न इतकाच आहे, आंधळ्या प्रेमाची किंमत आईला मोजावी लागली आहे। अशीच एक घटना वसईत सुद्धा घडली आहे। शेअर मार्केटमध्ये झालेली तूट भरून काढण्यासाठी एका तरुणीनं आपल्या सख्या बहिणीच्या सासरी चोरी केली आहे। 11 ऑगस्टच्या या घटनेनं वसईत एकच खळबळ उडाले। 66 वर्षाचे ओधवजी भानुशाली हे घरात एकटेच असल्याचा फायदा घेत तरुणी घरात शिरली। भानुशालीनं बाथरूममध्ये कोंडलं आणि 1.5 कोटीचे दागिने घेऊन पोबारा केला। पण मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकानं चौकशीची चक्र फिरवली आणि 12 तासात तरुणीला बेड्या ठोकल्या। अतिशय गंभीर गुन्हा, घरात येऊन रॉबरी करणे आणि ते पण वयोवृद्ध इसमाचा। त्यामध्ये कुराडे आणि यांच्या टीमने कठोर परिश्रम घेऊन ताबडतोब आरोपी अटक करून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आणि त्या वयोवृद्ध इसमास न्याय दिलेला आहे। आरोपी कोण दिला? आरोपी जे वयस्कर इसम होते त्यांच्या सख्या थोरल्या मुलाच्या पत्नीची सख्खी बहीण ती निघालेली आहे आणि तिने आता हे का केलं हे तपासामध्ये माणिकपूर पोलीस निष्पन्न करतील। या चोरीची सुरुवात झाली ती शेअर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानानं। आरोपी ज्योती भानुशालीनं घरात 30 लाखाचे दागिने घरच्यांना न सांगता शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते आणि शेअर मार्केट कोसळल्यानं तिचं 30 लाखाचं नुकसान झालं। मग काय, हा लॉस भरून काढण्यासाठी तिनं चोरीचा मार्ग निवडला आणि बहिणीच्याच घरात चोरीचा प्लॅन आखला। कुठे प्रेमासाठी काय पण म्हणत 19 वर्षांची तरुणी चोर बनली, तर कुठे स्वतःचा लॉस भरून काढण्यासाठी थेट बहिणीच्या घरावरच डल्ला मारणारी बहीण चोर निघाली। पैसा चांगल्या माणसालाही गुन्हेगार बनवतो। या 2 घटनाही
त्याचंच एक उदाहरण आहे। संभाजीनगरहून कृष्णा केंडेसह प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।